समज करून घेऊन त्याची उकल करणं आणि ते कसे सोडवता येईल याचा प्रयत्न करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न त्यांनी बघितलेला आहे। सकाळी 9 ते रात्री 12 कधी 1:30 वाजेपर्यंत सुद्धा मी सभागृहामध्ये माझी उपस्थिती आहे आणि 90-95% माझी उपस्थिती फक्त सभागृहात असताना त्या ठिकाणी साहेबांनी स्वतः मला बघितलं अनेक वेळेला प्रश्न मांडताना आणि त्यामुळं माझ्याबद्दलचं एकंदर त्यांचं प्रेम आणि मी केलेलं काम हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न या आजच्या सगळ्यांनी केला। येत्या काळामध्ये आदिवासींचा मंत्री म्हणून तुमचं केलेलं आहे काय सांगा? ते माझ्या संघटनेचं प्रेम आहे। मी संघटनेसाठी केलेलं कार्य या 7 जिल्ह्यामध्ये माझा असलेला संपर्क आणि कालसुद्धा मी जुन्नरला आंबेगावला 2 सभा घेऊन त्या ठिकाणी आलो आहे। साहेबांची माझ्यावर जबाबदारी जी दिली ती मी पार पाडण्याचा प्रयत्न करतोय। महाविकास आघाडीच्या सरकारने या दृष्टिकोनातून राज्यातल्या अनेक मतदारसंघांमध्ये मागच्या 3 महिन्यामध्ये मी जाऊन आलेलो आहे। तिथल्या सभा घेतल्यात, बैठका घेतल्यात। माझे सहकारी जयवंत वानोळे जे आमचे या पक्षाचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीच्या आदेश सेलचे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघ माझा थेट संपर्क आहे आणि आदिवासींचे 25 मतदारसंघ आणि 62 ठिकाणी आम्ही आमचं प्रभुत्व त्या ठिकाणी आहे। त्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय होण्यासाठीची तयारी आम्ही मागच्या 6 महिन्यापासून करत आहोत। तुमच्या विरोधात या मतदारसंघामध्ये 2 उमेदवार आहेत, कसं आहे त्यांचं आव्हान तुमच्यासमोर? नाही, माझी थेट लढाई दोन्ही उमेदवारांची आहे। दोन्ही उमेदवार तरी तुल्यबळ आहेत आणि त्यामुळं अपक्ष बॅट निशाणी घेऊन असलेले आणि कमळाचे अधिकृत उमेदवार या दोघांची माझी लढाई आहे। मगाशी तुम्ही त्या बॅटच्या निशाणीवर जिल्हा परिषद अध्यक्षांवर तुम्ही टीका केली, काय एकंदरीत त्यांच्या जल जीवन मिशनच्या माध्यमातून या मागच्या काळामध्ये झालेल्या अनेक योजनांचा त्या बट्ट्याबोळ झालेला आहे। अनेक गावांना पाणी गेलेलं नाही, योजना बंद पडलेल्या आहे, झालेल्या आहेत त्या ज्या झाल्या ज्याचं काम सुरू आहे। एका ठेकेदाराकडे तिथंसुद्धा मोदीचे नावाचे, शहाच्या नावाचे अनेक वेगवेगळ्या नावांचे ठेकेदार इथे आलेले आहेत। ते कुठून आलेले आहेत? जिल्ह्याबाहेरच्या ठेकेदारांना काम देऊन त्यांच्याकडनं प्रचंड टक्केवारी घेण्याचं काम या ठिकाणी जिल्हा परिषदेने घेतलं असल्यामुळे त्या योजनांचा दर्जा अतिशय दर्जाहीन झालेला असल्यामुळे या ठिकाणच्या जनतेचा तो पैसा 500-700 कोटींचा वाया गेलेला आहे असं माझं मत आहे। तुमच्याबरोबर असलेली जनता आजच या ठिकाणी विजयाचा जल्लोष करताना दिसून आली आम्हाला, त्याबद्दल काय बोलणार? ते जनतेचं प्रेम आहे, लोकांना एक आत्मविश्वास असतो। मागच्या काळामध्ये अतिशय तुटपुंजा साधनांच्या जोरावर कार्यकर्त्यांच्या बळावर मी निवडणूक लढलो। आता तर माझ्यासोबत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे, अनेक संघटना आहेत। तुतारीच्या उमेदवाराने ट्रम्पेट त्या उमेदवाराने मला पाठिंबा दिलेला आहे आणि माझे सर्व सहकारी मित्रपक्ष अत्यंत प्रामाणिकपणे माझं काम त्या ठिकाणी करत आहेत। त्यामुळं त्यांचा जो जल्लोष आहे तो त्या ठिकाणी निश्चितपणे येणाऱ्या मतदानाच्या पेटीमध्ये आणि निकालामध्ये दिसेल असा मला विश्वास आहे। पटोंगे तो कटोंगे असा महाविकास आघाडीचा एक नारा आहे, त्याच्यावर आपण काय जनतेला काय? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ साहेबांनी जे सांगितलं की बटेंगे तो कटेंगे, म्हणजे तुम्ही वेगळे झालात तर तुम्ही कमी होणार, हा जो काही प्रश्न मांडला या राज्यातल्या जातीवादी ज्या काही गोष्टी आहेत त्यांना खत पाणी घालणारा हा होता। म्हणजे जातीच्या नावावर एकत्र या, धर्माच्या नावावर एकत्र या, हा जो संदेश त्यांनी दिला आहे तो अत्यंत चुकीचा आहे। महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, या राज्यातले सर्व जातीय सर्व धर्मीय पक्षीय लोक एकत्र त्या गुन्हेगारांना नांदतात आणि सत्तेसाठी फक्त या समाजामध्ये फूट पाडण्याचं काम त्यांनी केलंय, त्याचा मी निषेध करतो आणि महाविकास आघाडी या सगळ्या गोष्टींच्या पर्दाफाश या राज्यामध्ये यांचा केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो। सन्माननीय प्रदेश अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी गुजर साहब आगे बढ़ो। सन्माननीय जयंत पाटिल साहब प्रदेश अध्यक्ष आगे बढ़ो। महाविकास आघाडीचा सन्माननीय प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल साहब आगे बढ़ो। सन्माननीय जयंत पाटिल साहेब प्रदेश अध्यक्ष यांचा सत्कार होत आहे। सन्माननीय प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, माजी मंत्री भावी मुख्यमंत्री जयंतराव पाटील साहेब यांचा सत्कार सन्माननीय सुनीलजी गुसारा साहेब करत आहेत। सन्माननीय जयंत पाटील साहेब यांचा सत्कार होत आहे। महाविकास आघाडीचा सन्माननीय